ही गेली यशोदेला सांगायला, यशोदाबाई चला जाता जाता आपण फार मोठा पराक्रम केला म्हणून अर्ध्या गल्लीतल्या बायका घेऊन गेली, बरोबर चला कृष्णाला मी पकडून ठेवलंय आमच्या घरात, चोरी करतो, 25 मुलं असतात बरोबर, सगळे अगदी पदर खोचू 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 आहे, सगळं ते बाहेर पडलेले आहे. यशोदा पण बाहेर पडली. तोपर्यंत इकडे काय घडलं, शांतारामजी हिचा नवरा येणार होता ना न्यायला, आला पण बाहेरून कडी. म्हणला सासूरवालीच्या घराला कडी असली काय कुलूप असलं तरी जावयाचा तोडायचा अधिकार असतो. आणि आपली कडी काढली ना आत गेला. कृष्ण म्हणला या भाऊजी तुमचीच वाट पाहतो. अरे तू कसं काय इथे? अहो आमची ताई काय सांगावं तुम्हाला, लग्नाच्या आलीपासून याचं दार त्याचं दार, मेल्या माझ्या तोंडात मार, याचं दार सारखी फिरत राहते. अहो आता लग्न झालं, आता तर नीट राहा. अजूनही तशीच पहा, सकाळपासून गेली, मला मुद्दाम खोलीत कोंडून ठेवलं. आता खेळायचं वय माझं, मला कोंडून ठेवलं. हे बघ हे येणार आहेत आणि ते आले तर मला बोलवायला ये, मी अमुक अमुक घरी आहे, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बसा. पाणी देऊ का प्यायला, काही खायला देऊ का? अरे ती आल्यावर, ती जेव्हा येईल, मी गेलो तरी 1 वाजेल तिला घ्यायला. तुम्हाला देतो ना, फराळ करून घ्या मग पुढे. कशात दिला फराळ हो? अर्धाला तुकडे राहिलेले करंजा साठवले, अर्धी करंजी, अर्धी कितीही जमा करा पण अर्धी. खायला काय होतं, खापर. आमच्या ताईने मुद्दाम तुमच्यासाठी विशेष डिशेस आणल्यात मुंबईवरनं, घ्या. कारण कृष्णा हे अर्धे अर्धे कसे? आमच्या ताईचं प्रेमच तुमच्यावर असं. प्रत्येक करंजी पूर्ण तळल्या गेली की नाही, अर्धी खातून तुमच्यासाठी ठेवली, तुमच्यासाठी. अरे वा, मग खरं आहे, हे बावळ खात बसलं. आणि तितक्यामध्ये यशोदाबाईला घेऊन ते सगळं डेलिगेशन 150 महिलांचं घेऊन आलेले आहे. ती गवळण समोर होती. यशोदाबाई दार उघडा आणि 2 फटके मारा. कृष्ण याला खवायला घेऊन कृष्ण पळून गेला होता. यशोदा म्हणते अगं तुझं घरचं दार तू उघड, तुम्ही उघडा, 2 फटके मारा, तुम्ही तुमच्या हाताने ओढून बाहेर आणा, तुमच्या मुलाला आम्ही ओढणार नाही. म्हटले बरं. यशोदाबाईला पुन्हा पदार्थ तारून खोचला, असा कडी ओढली. आज जाऊन पाहतात जावई बा आपण केव्हा पदर लावला तोंडाकी बाहेर. पहिल्या सासवा जावयाच्या समोर येत नव्हत्या. हा पदर कौन पदर लावून बाहेर आल्या. ए बावळे आज जाऊन पाहे कोण आहे. हिला जाऊन पाहिलं का तुम्ही केव्हा, आता तुम्ही येऊ शकता, आता काय मारायचं का तू. त्या बिचाऱ्या गेल्या. आणि कृष्ण यशोदाबाई म्हणाली का तुझा नवरा घरामध्ये खात बसला, करंजा साटोऱ्या लाडू लोण्याचे गोळे याचे उष्टे होते ते, पण खात बसला, आणि तू मात्र माझ्या कृष्णाला बदनाम करते का. आता इतक्या सगळ्या तू कृष्णाला मारायला आणल्या होत्या ना, मारू दे तुझ्या नवऱ्याला 2-2 थापडा, त्याच्या लक्षात राहील. एकंदरीत कृष्ण म्हणतो मला पकडण्याचा प्रयत्न करू नका, योगिनो बिभ्यती यस्माद. अगं योगी लोकांच्या हृदयात बसत नाही, मी तुमच्याजवळ बांधल्या जाईल का. पण भक्ती आकळीला दया घन भक्ती आकळी. हा सगळा प्रकार संध्याकाळी पुन्हा यमुनेच्या काठावर एकमेकीला सांगायला लागल्या. काल त्या गवळणीने पकडण्याचा प्रयत्न केला, अशी पंचायत निघाली. कृष्ण पकडल्या गेला नाही. दुसरी शहाणी होती, ती म्हणली बघ त्याला म्हणा माझ्या इथे येऊन दाखव. तिला काय समजतं उमजत म्हणे, माझ्या घरी ये म्हणा कृष्णाला सांगितलं. पेंद्या म्हणला कृष्णा असते गोरेगाववाली, म्हणले चला तिच्या घरी. तिला कल्पना होती की बोलावलं ना की येतोच. तिनं आज नवऱ्याला सांगितलं आपल्या, हे बघा शांतारामजी आज घराच्या बाहेर पडायचं नाही. किती वेळ, काही नाही, मी माझे बाहेरचे कामं करून येते. एकदा धुणे भांडे घासून आले
मग तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, तुम्हाला विचारणार नाही, पण तोपर्यंत घराच्या बाहेर जायचं नाही. ते म्हणले मग आता तुझी येईपर्यंत मी काय वाट पाहू का, उपाशी तापाशी? काळजी करू नका, सुंदर धपाटे करून देते. त्या शांतारामला खूप धपाटे आवडायचे. त्या गवळ्याचं नाव होतं बरं का. मस्त धपाटे करून दिले, 10-5 प्रकारचे लोणचे दिले. हे खात बसलं. याला समजत नाही सकाळी नाश्ता किती खाव. नाश्ता नाश्त्यासारखा खाल्ला पाहिजे. विचारणारे विचारतात, वाढणारे वाढतात, पण आपल्याला समजलं पाहिजे. 2, 4, 5 धपाटे. बरं नवरा म्हणू शकत नाही काही, खातो तर खा. पहिल्यांदा खा, मग घ्या, मग गिळा. पण याला काही नाही, खात बसला. लोण्याचे गोळे उडवले, लोणचं उडवलं, सगळं दिसलं की आता पाठीत फक्त आपल्या बायको पुरतं आहे. आता नको, आता नको. नाही घ्या ना, घ्या. मी काय पुन्हा करून खाई. राहू दे, आता तू जाऊन ये, मी नीट बसतोय. मला सांगा, हिवाळ्याचे दिवस शांतारामचे, आणि सगळे तबल्याचे 8ही घरं लागल्यावर तबला कसा वाजतो, तसं त्याचं पोट वाजू लागलं. हे बसल्या घरात पलंगावर, पेपर वाचायला नाही, टी व्ही पाहायला नाही, रेडिओ ऐकायला नाही. काय करल? तेच वासे, तेच दांडे घरातले. काय करल? हा म्हणलं, आपली बायको म्हणली मी येईपर्यंत तुम्ही बसून राहा. आता नुसतं बसायचं का? मग थोडी उशी मागे घेतली तर काय हरकत? उशीनं जास्त झोप येते माणसाला. लोड घेऊ, हाताखालचा लोड काढला आणि उशाखाली ठेवला, थोडा टेकून बसला. म्हणलं थोडा पाय लांब करायला काय हरकत आहे? हळूहळू दोन्ही पाय लांब केले, आणि महाराज काय सुंदर तंबोरा लागला. घोरायला लागला. भगवान गोपाळकृष्णाने विचार केला, ह्याच घरी जायचं ना आपल्याला? म्हणले हो. काय योगायोग आहे म्हणले. काय स्वागताची तयारी केली त्यांनी. तंबोरा वाजवायला लागला. कॅसेट नसेल तर तंबोरा, तर तंबोरा आपल्याला काय. भगवान गोपाळकृष्णाने प्रवेश. आता तो जागा होता म्हणून दार लावलेलं नव्हतं. कृष्ण आला, मित्रांना बोलवलं, या लवकर लवकर. ही गवळण हुशार होती. तिनं काही टोपल्या खाली लोणी झाकून ठेवलं नव्हतं. शांताराम वर शिंक्याला लावलेलं होतं. पेन जाऊन, तर कृष्णा इतक्या उंच बांधलेलं, आता कसं होईल? काळजी करू नको रे. खाली 25 मुलं उभं राहा, त्याच्यावर 15 मुलं उभं राहा, त्याच्यावर 10 मुलं उभं राहा. वर जातो, माठ खालून खाली देतो. अरे वा, सगळी तयारी हो. तयार मुलं होते, दंड बैठका घालत होते, म्हणून उभा राहू शकत होते. 25 मुलं खाली उभे राहिले, वर 10-12, वर 5-7, त्याच्यावर 4, वर कृष्ण गेला. एक माठ त्यातले हात घालून गोळे काढायचे आणि खाली. कृष्ण तसं लहान आहे, 4-5 वर्षाचा आहे. त्याला माठ उचलता येत नाही. नाही उचलल्या गेल्या की तिथं हातातलं कंकण होतं सोन्याचं, पण त्याला काय भीती वाटायची, सोन्याचं तुटेल का तुटेल. मारायचं बुक्का. माठ फोडला की दुसरा, तिसरा. काय झालं, एक खापर फुटलं आणि ते खाली आलं पेंद्याच्या. पेंद्या आधी 1.5 पायाचा, 1.1/2. त्याच्या पायाखाली खापर आल्यावर त्याचा गुडघा असा पसरला गेला. तिथं एक परात लावलेली होती भिंतीला. त्याचा पाय लागल्याबरोबर गडगड गडगड गड करत परात खाली पडली. तेव्हा यांची उडाली, त्या गवळ्याची झोप आत्ता उडाली. पाहतो, बापरे, 40 पोट्टे घरात आलेले. आणि हा सगळ्यात वर कृष्ण. सगळे माठ फोडले. नुकसानीचं काही वाटत नाही. ती काय म्हणेल, काय घाबरतात माणसं त्या काळापासून. ती काय म्हणेल, बाकी कोणाचं काही हो. डोळे चोळत चोळत उठला आणि कृष्णाला धरला. कृष्ण म्हणला, मित्रांना तुम्ही पळा. अरे तुझं, माझं काही होत नाही, तुम्ही जा. दिलं काढून त्यांना. कृष्णाला पक्क पकडलं. ह्याला वाटलं आता नुकसान तर झालेलंच आहे, पण बायकोला जास्त नाराज करण्यापेक्षा याला आपण उचलून यशोदे पुढे उभं करू, यशोदेला चांगले फटके मारायला लावू. अख्ख्या गावामध्ये बोंबाबोंब होईल. कोणी पकडला? शांतारामला पकडला. शांतारामला पकडला. गळीकडे आपल्या नावाची कीर्ती पसरली. घेतलं. भाऊजी, दादा, मी आता यापुढे तुमच्या घरी चोरी करणार नाही. आमच्याने सगळे अख्ख्या गावात चोऱ्या व्हायला लागल्या. तुझी आई ऐकायला तयार नाही. आता तुला यशोदे पुढे नेऊन चांगले फटके मारायला लावणार. घेतला हातात आणि चालला. हा नको 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 नको, 2दा 4दा 6दा म्हणला. म्हणलं आज दाखवायचा हात आपल्याला. कोणाला?
शांतारामला हात दाखवायचा मनात विचार आले कृष्णाचे. आता त्या गवळ्याच्या घरापासून यशोदाबाईच्या घरात जायला मध्ये 3 मैदानं होती. मैदान असायचे, आपण त्याला ओपन स्पेस काहीतरी म्हणतो ना. मित्र खेळत होते. कृष्णाचा एक मित्र जो या गवळ्याचा पोरगा आहे, ज्याच्या घरी चोरी केली त्याचा पोरगा खेळत होता बाहेर. इकडे बोलवलं त्याला आणि गप्पा करता करता स्वतःचा हात कसा काढून घेतला आणि त्याच्या पोराचा हात त्या बापाच्या हातात कधी दिसला पत्ता नाही पडत. हे महाराज अर्धवट झोपेत यशोदेला असा सांगील, यशोदेला तसं सांगील, असा मारायला लावायचा, असे फटके द्यायचे. मनात विचार कर, यशोदाबाई दार उघडा, बाहेर या, काठी घेऊन या. म्हणले बर. आली बिचारी काठी घेऊन. काय केलं? सांभाळा चिरंजीवाला. घरोघरी चोऱ्या, 8 दिवसापासून सारख्या घरोघरी चोऱ्या व्हायला लागल्या. थोडा तरी धाकात ठेवलं पाहिजे हो. अख्ख्या गावातले लोक म्हणतात तुम्हाला, तर तुम्ही म्हणता चोरी करताना पकडा. आता असा चोरी पकडून आणलेला आहे, द्या फटके. ते हसू लागल्या. हसायला काय झालं? नुकसान होतं लोकांचं. भाऊजी तुम्ही कोणाला आणलं? अरे तू कशाला आला इथे? म्हणले घरापासून तुम्हीच तुमच्या बरोबर आहे. यशोदाबाई म्हणते तुमचे नवरे चोऱ्या करतात, तुमचे पोट्टे चोऱ्या करतात, तर माझ्या कृष्णाला करून बदनाम करतात. एक दिवशी यशोदाबाईचा नंबर लागला. असे खूप प्रसंग आहे, पण आपल्याला तिकडे पाहत पाहत चालायचं आहे. भगवान गोपाळ कृष्ण खेळता खेळता भूक लागली म्हणून मध्येच आले. आई भूक लागली. आजची भानगड अशी होती की यशोदाबाईनं रोज दह्याचं मंथन करणाऱ्या त्या गवळणीला दुसऱ्या कामावर काहीतरी नियुक्त केलेलं होतं. मग आता ते काम कोणीतरी करायला पाहिजे. यशोदाबाई म्हणले मी करते म्हणले. बस बाई म्या उगवताच रविला, धाट घालून दही चरविला, त्यात गे फिरविताच रविला. चालू होतं मंथन. गोविंद बोलो हरी गोपाल, क्या बात है. गोपाल कृष्ण भगवान. अगदी आता लोणी तोंडाशी आलं माठाच्या काढायचं. कृष्ण आला, मांडीवर पडला, म्हणाले माय आधी खायला दे. सगळ्याच घरोघरच्या यशोदांना सवय असती, हातातलं काम संपल्याशिवाय कोणाला काही खायला दे. एवढं झालं की देते, एवढं झालं की देते. कृष्ण म्हणला नको, ते लोक मला घरी बोलवून येतात, वाटी वाटी लोणी खायला देतात, कोणी भाकरी देतं, कोणी काही देतं, आणि माझी ही माय नुसती म्हणती लोण्याकडे पाय. त्या लोण्यातलं, दह्यातलं, ताकातलं सगळं लक्ष गेलं पाहिजे आणि मी काय म्हणतो ते ऐकलं पाहिजे नाही ना. पण इथं लक्षच जात नाही. भगवंताला राग आला, घाम आला होता यशोदाबाईला. यशोदाबाईने पदर मोकळा केला आणि सगळं तोंड पुसून काढायला लागली.
आता त्या काळात रेशमी वस्त्र घालणाऱ्या बायका होत्या 24 तास. रेशमाच्या कपड्याने कधी घाम पुसला जातो का शांतारामची? नाही. ती इकडून पोच तिकडून पोच इकडून पोच. कृष्णाला वाटलं हे काय लावलं पंचायतीनं. इतक्या वेळा त्यांनी रवी मोकळी होती, रवी काढली बाय मारली, काढकन मारली की माठ फुटला आणि लोणी जिकडे तिकडे पसरलं, घेऊन खात बसला. आता चालू दे तुझं. आणि यशोदाबाई म्हणली असंच करत असेल घरोघरी जाऊन. नेहमी बायका यायच्या आणि म्हणायच्या यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, एक मध्ये वाजवा, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे की जावे, गोकुळे राहावे की जावे. आज यशोदा म्हणली कृष्णाला काहीतरी दंड द्यायचाच. हा घरोघरी जाऊन माठ फोडत असेल. बर त्या काळच्या सासवा आसवा गळायला लावायचं 24 तास. आपली सून हसतमुख पहिल्या सासवांना मानवायचीच नाही. हे 200 वर्षापूर्वीच सांगतो. आणि या 25 वर्षातल्या तर सगळ्या सुना सुखी, अतिशय सुखी, फार भाग्यवान. पण आपल्याला आताच काही बोलायचं. मारायच्या अक्षरशः सासवा सुनायला. आणि इतकं लोण्याचा तू काय करत होती घरामध्ये, तुझ्यामुळेच तो आला असेल. यशोदेने विचार केला आज याला शिक्षा द्यायला पाहिजे, याची सवय मोडली पाहिजे. जसं हळूहळू मोठा होईल ही सवय कायम राहिली तर त्रास होईल. धरलं कृष्णाला. आज तुला मी उखळाला बांधून ठेवणार बस. कृष्ण म्हणलं माय मला भूक लागली, तू काय कर. आता खाल्लं ना लोणी. मै नाही 3 द्या आता. मै नाही लो खाय रे मैया मोरी, मै नाही माखन खा. मै नाही माखन खायो मैया मोरी, मै नहीं माखन खायो रे मैया मोरी, मै नहीं माखन खायो. आता तू किती बोल, किती बडबड करत बस. माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी, तू माठ फोडला, लोणी खायला लागला. नाही म्हणतो तुला आज उखळाला बांधून ठेवणार. गेली उखळापाशी आणलं कृष्णाला धरून. आता जिच्या घरामध्ये 9 लक्ष गायी आहेत, ते दोर नव्हतं का घरात. हा दोर हातात घे. नको, हा आंबाडीचा आहे, याची लवकर गाठ सुटत नाही, लिला टाकून. दुसरा दोर घेतला, नाही हा तागाचा आहे, हा अंगाला काचतो, द्या. तिसरा घेतला दोर, तो निघाला नारळाचा, नारळाची दोरी तर फार टोचत असते, ती नको. आणि सुतळीने जिवंत माणसाला बांधू नये. पितांबर फाडायचा, तो वळायचा आणि तो उखळाला बांधायचा आणि कृष्णाच्या कमरेपर्यंत आणला की संपून जायचा. 2 बोटं कमी, 4 बोटं कमी, 10 बोटं कमी. किती पितांबर फाडले. तिच्या एक लक्षात यायला पाहिजे की सगळे पितांबर एकाच लांबीचे असतात. आता किती फाडले तर काय फरक आहे. दया आली. बांधायची इच्छा आहे ना तुला, बांध. स्वतःला बांधून घेतलं. आणि कृष्णाला बांधलेलं ज्या गवळणीने पाहिलं ना, अख्ख्या गावामध्ये सांगायला गेल्या, पाय कृष्णाला बांधून ठेवलं यशोदेनं. आपण सांगायला जात होतो ना, ऐकत नव्हती. आता तिच्याच घरी चोरी केली, बांधून ठेवलं त्याला. काही गवळणीचं कृष्णावर फार प्रेम होतं. का बांधलं? अगं भूक लागली होती, सारखा मागत होता, हट्टीपणा करत होता. आईला बांधलं.
ज्या गवळणीचं प्रेम होतं ना, त्या लाडू करंजा शंकरपाळे 15च्या आडवे, कृष्णा लाडू आणू का? निघाली कृष्णाला त्याला की यशोदाबाई खासक्या अंगावर येते, ए जा घरी वापस चल, आमच्या घरात नाही का? कृष्णाला द्यायचं तेव्हा मी देईल, काही लाड करू नका त्याचे, जा तुमच्या घरी. कोणी धपाटे आण, कोणी थालपीठ आण, पण यशोदाबाई कोणाला देऊ द्यायचं नाही. कृष्ण तीनदा म्हणायचं की अगं आई, मै नाही माखन खायो मैया मोरे, मै नाही माखन खा, मै नाही माखन खायो मैया मोरे, मै नाही माखन खायो रे मैया मोरी. मै 1 तास 2 तास झाले, कृष्ण बांधलेला आहे. आई खायला दे ग, भूक लागली. यशोदाबाईच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. कृष्ण कबूल कर, कबूल कर ना तू, मी खाल्लं म्हणून मी तुला पाहिजे ते करून देते ताजं. मै नाही माखन खाय, हातात काडी घेऊन आली कृष्णाला मारायसाठी. आज तर याला 2 फटके द्यायचे म्हणाले. कबूल केलं पाहिजे आले आपण खाल्लं म्हणून. कृष्णाच्या दंडाला धरलं पुन्हा तरी कृष्णाचं चालूच आहे. मै नाही माखन खायो मैया मोरी, मैया मै नाही माखायो रे मैया. यशोदा म्हणती माझ्यासमोर पाहिलं, मारायचा धाक दाखवायला लागले, उखळाला बांधलं तरी कबूल करत नाही. शेवटी कृष्ण मात्र तसा रडायला लागला. यशोदाच्या डोळ्याला पाणी आलं. मारता येत नाही, एकुलता एक लेकरू आहे, अनेक नवसा सायसाला झालाय आणि कबूल करत नाही, मारावं वाटत नाही. मग शेवटी डोळ्याला पाणी आलं आणि यशोदाबाईच्या डोळ्यात पाणी पाहिलं की एका क्षणामध्ये भगवंत कबूल झाले. मै नाही मैया, मै नाही माखन खाय मैया. आता तर सोडणार नाहीस, तुला कबूल केलं ना, आता सोडणार नाही. अगं तू म्हणाली होती ना मला, सुरुवातीला तुला 3दा विनंती केली, कबूल कर कबूल कर, नाही ऐकलं, आता तुला सोडणार नाही. गेली स्वयंपाकघरात. बाबा येईपर्यंत असाच राहा. 2 तास म्हणजे कृष्णाच्या दृष्टीने खूप झालं नाही. 2 तासापेक्षा जास्त बसवून कृष्णाची गोष्ट सांगतो. मला आपलं सगळ्यांचं आश्चर्य वाटलं. काल 3.5 तास झाले तरी आपण उठून गेला नाही. अतिशय चंचल, इतका चपळ असणारा कृष्ण 2 तास एका ठिकाणी बांधून राहतो का? हा म्हणला, सगळे माझे मित्र मला दिसतात खिडकीतून, पलीकडे खेळायला लागले आणि मला माझ्या आईला बांधून ठेवलं. पाहिलं उखळाकडे, केवढं आहे हे, जमिनीवरचं उखळ होतं महाराज. सोपी गोष्ट आहे म्हणजे. स्वयंपाकघरात आई गेलेली आहे, उखळ ओढत 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 आणलं बाहेर. अंगणाच्या बाहेर निघाला, मित्रांमध्ये जायचं, मित्र सोडतील ना गाठ, ओढत ओढत नेलेला आहे. पण 2 झाडं होते यमला अर्जुनांची. अर्जुन वृक्ष असतो, यमल म्हणजे जुळे झाडं असे उगवलेले. कृष्ण पळाला पण उखळ त्याच्यात सापडलो, उखळ त्याच्यात सापडलं. काहीतरी केलं पाहिजे, उखळ काढलं पाहिजे. भगवंत जवळ आले, त्या झाडाला पाय लावला आणि ओढण्याचा प्रयत्न केला. पण झालं काय, भगवंताच्या चरणाचा स्पर्श त्या वृक्षाला झाल्याबरोबर दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. त्यातून 2 पुरुष उत्पन्न झाले. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मा प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय गोपाल कृष्ण. कृष्णाने विचारले, का रे आपण कोण? देवा ओळखलं नाही. नाही बा, आम्ही कुबेर पुत्र. पण झाडावर कशी जाऊन बसला? सांगतो देवा, आम्ही कुबेराचे मुलं. माझं नाव मणिग्रीव, याचं नाव नलकुबर. आता कुबेराची संपत्ती किती, म्हणून आम्ही सगळे तिथले जेवढे भोग होते तेवढे भोगले, पण ते कमी पडले म्हणून खाली पृथ्वीवर आलो.
येताना भोग भोगण्याची सगळी सामुग्री बरोबर घेऊन आलो, म्हणजे अप्सरा घेऊन आलो. ह्याच्यात सांगितलं म्हणून सांगतो, वारुणी मदिराम पित्वा मदा घूर्णित लोचन. आणि मग त्या अप्सराशी खेळता खेळता जास्त झाली असेल, कपड्याचं भान राहिलं नाही, काही भान राहिले नाही, तसेच डोळायला लागले. योगायोगानं नारद महाराजाला तिथून जाण्याची आज इच्छा झाली. आणि जाताना खाली पाहिलं, अरे बापरे, कुबेराचे मुलं दिसतात आले खाली. दंड एवही मूर्खानाम सन्मार्ग प्रापक. मूर्ख माणसाला वटणीवर आणण्यासाठी थोडा दंड द्यावाच लागतो. नारद खाली उतरले. अरे मणिग्रीव नलकुबरा, ही अवस्था आवडते का फार? तुम्हाला काय वाटतं? अरे तुमच्या बापाजवळ जो पैसा तो त्याचा नाही. कुबेर धन पालक आहे, पण धन नारायणाचं आहे. कसंही वापरता का? संताला परमेश्वराचं धन सुद्धा वापरायचा फार कंटाळा बरं का. जाऊ द्या, प्रसंग वाढेल, सांगत नाही मी आपल्याला. पण तुम्हाला ही जर योनी आवडत असेल तर जा, वृक्षाच्या योनीला जाऊन पडा. वृक्षाला कोणी कपडे घालतं का? जा, वृक्ष योनीला जाऊन पडा. मग हे मणिग्रीव नलकुबर सांगायला लागले की आम्ही नारदाचे पाय धरले. नारदा, एवढा कोप बरा नाही आपल्यासारख्याला, पण आपण शाप दिला तर तो काही खोटा होणार नाही. आता आम्हाला वृक्षाच्या योनीला जाऊन पडावं लागेल. पण महाराज, आमचा उद्धार कसा होईल? द्वापरे समनुप्राप्ते. द्वापार युगामध्ये माझा नारायण भगवान गोपाल कृष्ण या नावानं अवतीर्ण होणार. आणि तो जेव्हा आनंद लीला करील तेव्हा त्याच्या पायाचा स्पर्श तुम्हाला होईल कोणत्याही निमित्ताने. आणि त्याच्या पायाचा स्पर्श तुम्हाला झाला की तुम्हाला पुन्हा दिव्य गती प्राप्त होईल. महाराज, आज आपल्या कृपेनं तुमच्या चरणकमलाचा स्पर्श आम्हाला लागला. आता आमचा उद्धार झाला, आशीर्वाद द्या म्हणे. आम्ही आमच्या कुबेराच्या नगरीला जाऊ शकतो. भगवंताने आशीर्वाद दिले. बाबा, अधर्म करू नका, अन्यायानं वागू नका, आशीर्वाद दिला. निघून गेले. उन्मळून पडलेल्या झाडांचा आवाज आल्यामुळे सगळ्या गवळणी बाहेर आल्या. यशोदे, कशाचा आवाज आहे? कृष्ण दिसत नाही, उखळ दिसत नाही. म्हणून यशोदाबाई बाहेर परसदारामध्ये पाहायला आल्या तेव्हा ते उखळ दिसलं, झाड तुटून पडले, मित्र जमा झाले. खरे काय झालं हे सगळं? आई, असं असं झालं. आणि दोन मुलं, दोन माणसं त्या वृक्षातून निघाले. काय घडलं ते सगळ्यांना समजलं. यशोदेला अतिशय पश्चाताप झाला. मी खरोखर या कृष्णाला मी कशाला बांधलं? मी खरंच वेडी आहे. हा, परब्रह्म परमात्मा दिसतो, हा सगळ्यांना आनंद देतो, मी मात्र त्याला दुःख देते. असं का वागावं वाटलं मला? पश्चातापाने डोळ्यामध्ये अश्रू आहे. उखळाची गाठ सोडली, घरात घेऊन आली. मग काय वाटेल ते खायला दिलं. महाराज, गोविंद बोलो हरी. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो गोपाल बोलो. बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो. जय जय राधा रमण हरि. गोपाल
गोपाल कृष्ण भगवान की, कृष्ण कन्हैया लाल की, कुंज विहारी लाल की जय. आपलं अलौकिकत्व भगवंत अनंत परीनं सर्वांना दाखवून देत होते, पण भगवंताची माया अशी की विसरून जात होते. प्रत्येकाला त्यांनी अनुभव दिला. एकदा यशोदाबाईला असं वाटलं त्याला कसं सांभाळावं, घरात राहत नाही, कड्यावर घ्यावं वजन सहन होत नाही, बाहेर जाऊ द्यावं राक्षसाला मारत राहतो, कसं करू याचं, कसा होईल मोठा हा लवकर लवकर. पदरा आड घेतला पाजण्यासाठी. भगवंत पीत नाहीत का, याच्या दाताला लागलं का, याच्या ओठाला लागलं का. तो उघडे करून पाहिलं, काय दिसलं, अनंत ब्रह्मांडाचं दर्शन झालं महाराज. अरे बापा कृष्णा तोंड झाक म्हणले, मी तूच उघडलं मान. यशोदाबाईला दाखवलं. एकदा काय झालं, एक माळीन आपल्या टोपलीमध्ये बरेच फळं घेऊन विकायची. आली फळं विकत फळं घ्या काय बोर असतील, आवळे असतील, जांभळे असतील. कृष्ण समोर उभे राहिले. पितांबर छोटासा बांधलेला आहे, अंगावर उपरणं घेतलेला आहे. माय काय आहे का तुझ्या डालीत, गोड बोलायचे कृष्ण बार. अरे फळ आहे, फळ पाहायचे का तुला, पण माझ्याजवळ द्यायला काही नाही ना. अगं अरे असू दे, तुला दाखवते, पाहता खरी, तुला आवडत असले तर पाहू आपण. ती डाली डोक्यावरची खाली काढली ठेवली. कृष्णाने पाहिलं, वा माय सगळेच फळं आवडणार आहेत आपल्याला. ना आवडायला काय झालं, फुकट मिळतात ना, सगळेच आवडतात म्हणले फळ. बरं, त्या माळणीला इतका आनंद झाला, त्याच्या घरी काही कमी आहे का, नंदा राणीचं पोरग आहे. तिनं 2 ओंजळी टाकले, पुन्हा तिसरी टाकू, बस आई खूप झाले, मला पुरतात, माझे मित्र आहेत, 2 घेऊ आम्ही, सगळे पोटभर झाले, जास्त लागत नाही आम्हाला. कृष्णाने विचार केला, काही संबंध आहे का. काल घरातल्या घरात आईला लोणी मागितलं तर माठ फोडेपर्यंत माझ्या आईनं मला लोणी दिलं नाही. या बिचारीचं उदरनिर्वाह उपजीविका या फळावर आहे, तरी मला 2 ओंजळं दिले. याची कमाई केली असते ते दिवसभरात ते खाणं बाहेर पडलं असतं, पण तिने केवढं मोठं मन. कृष्ण सारखा विचार करत त्या फळाकडे पाहतो. बाळा अजून देऊ का, नको माय, पण तू की नाही तुझ्या हाताने दिले बघ, मला माझ्या हाताने. अरे बाळा तुझा हात फार लहान आहे म्हणून तुझ्या उपरण्यामध्ये माझ्या हाताने टाकले हवे, तुझ्या हातात 4ही मावणार नाही, पण माझ्या हाताने 4 का होईल, मला घेऊ दे. काय तिचं मन मोठं, हे घे, सगळी डाली ठेवली, तुला पाहिजे तेवढे घे बाळा. काय मन मोठं आहे. खरं ज्यांच्याजवळ द्यायला काही नसतं ना, त्यांना खूप भगवंत मन मोठं देतो. पहा भगवंत काय केलं कृष्णाने, एकही फळ घेतलं नाही, नुसता हात लावला. काय हातामध्ये त्याच्या चिमया आहे. अहो डाली सोन्याची झाली, सगळे फळं हिरे माणकं झाले. अरे बाप रे कृष्णा, काय जादू आहे तुझ्या हातात. आता रोज मी यावेळेला टोपलं घेऊन येत जाईल. म्हणलं आता एकही होणार नाही. एकंदरीत सर्वांच्या मनामध्ये कृष्णाविषयी सद्भाव काय आहे, तर प्रत्येकाला काही ना काही चांगल्या प्रकारचं फळ भगवान गोपाळकृष्ण वितरित करत आलाय. म्हणून भगवंताचे वेळे होतात, उगाच होत नाही कोणी वेळ. पुतना तृणावर्त असे अनेक दैत्य संपले. आणि एक दिवशी गोपलोकांनी गोपवृद्धांनी असं ठरवलं की आपल्या कृष्णाला इथे फार मोठा धोका आहे. आले 4-5 दैत्य आले, ते संपले. यांना वाटत नाही कृष्णाला मारले म्हणून, ते संपले. पण याच्या पुढे काय होईल काही सांगतात नाही. बा आपल्या सगळ्यांचं जीवन म्हणजे कृष्ण आहे. सगळ्यांचा भाव गोपाळकृष्णाकडे पाहण्याचा कोणता आहे, मागे सांगितलं आपल्याला. कृष्ण माझी 3 द्या, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. बोला
कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता माता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू कृष्ण माझा तारू कृष्ण माझा तारू करीसी पैल पारू कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझी माता 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 सगळे गोप जमा झाले नंदबाबाच्या अंगणामध्ये. संध्याकाळची वेळ आहे. पांढऱ्या शुभ्र असं चांदणं पडलेलं आहे. आपल्या आपल्या काळ्या घोंगड्या टाकल्यात अंगणामध्ये. पूर्वीचं जरा खेड्यातलं रूप आठवा म्हणजे लक्षात येईल. नंदबाबा आपल्या अंगणामध्ये बसलेले आहेत आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या घोंगड्या टाकल्या. नंदबाबांनी टाकाव्यात अशी अपेक्षा ठेवली नाही. आपल्या आपल्या आज अगदी सगळेच वृद्ध गोपवृद्ध जमा झालेले आहेत. काही विशेष? बाबा आज तुमच्या पुढे एक प्रस्ताव मांडायचा म्हणून सगळ्यांनी आम्ही विचार करून आपल्या अंगणात आलो. बोला बोला काय म्हणलंय? मी काही तुमच्या पुढे आहे का? तुम्ही काही निर्णय घेतला असेल तर आपण त्याच्या मागे आहोत. नाही बाबा ऐकून घ्या. तसा कृष्ण तुमचाच आहे. नंदबाबाला म्हटलं काहीतरी चोऱ्या केल्याचा आळ. अहो आहे तो खोडकर ते सोडा. या वयातल्या खोड्या गोड वाटतात. आता बालपणी करता आल्याने म्हणून म्हातारपणी करायला लागले तर गोड वाटतं का? हे वय खोड्या करायचं करू दे त्याला खोड्या. पण एक लक्षात आलं की आपला हा बालकृष्ण जन्माला आल्यापासून ती पुतला काय आली, तो राक्षस काय आला, तो राक्षस काय आला, तो राक्षस काय आला. हे झाडं काय उन्मळून पडले. काही ना काही दर महिन्याला आपत्ती यायला लागलेल्या आहेत. असं वाटतं की कृष्ण सुखी राहायला पाहिजे, चांगला बलाढ्य बनला पाहिजे, मोठा धष्टपुष्ट झाला पाहिजे. पण सगळ्या आपत्ती त्याच्या भोवती जमा होतात. पहा ना बाकीच्या कोणत्या पोराला काही लागलेलं नाही, पण कृष्णाचं जाऊ झाड काय तिथे पडतं, राक्षसी काय तिथे पडती, बैलगाडी काय तिथे मोडून पडती. काय आहे? आपण काय करायला पाहिजे? बस आता इथे राहायचं नाही. काय म्हणाला? इथे राहायचं नाही. वृंदावनम संप्रविश्य. आता वृंदावनात जायचं आपल्याला. बाबा एरवी आपली गाई वासरा आपण गोवर्धनाच्या पायथ्याशी चारतो की नाही, मग तिथेच वर झोपड्या बांधू, खाली आपले गाई वासरे चालत जाऊ. अरे पण इथे आपल्या तुमचे 2-2 मजल्याचे घर. बाबा कृष्णापुढे घर म्हणजे काय हो? काय लोकांचं प्रेम असलं पाहिजे कृष्णावर. आम्हाला उत्सवाला 7 दिवस यायचं असलं ना, 7 दिवस काय धर्मसंकट पडतं आम्हाला. पण भगवान गोपाळकृष्णासाठी ग्रहाचा सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची मानसिकता आहे. काय कृष्णावर प्रेम असलं पाहिजे, अतुलनीय प्रेम. आता पाहावं तुम्ही म्हणताल तर मग मलाही यावं लागेल. पण एवढं वैभव सोडून काही नको, वैभव नको, कृष्ण पाहिजे आम्हाला.
त्याच्यावर आपत्ती तिथे येणार नाही. जो भाग दैत्यांना माहिती नाही ना, तिथे आपण कृष्णाला घेऊन आनंदाने राहू, काही नको. आणि ठरलं दुसऱ्या दिवशी निघायचं. आवश्यक तेवढं सामान घेतलं. भगवंताच्या कृपेनं काय झालंय की यांचा मोह कमी झाला, या गोपांचा मोह कमी झाला, आसक्ती सुटली घराची दाराची आणि कृष्णामध्ये जडली. हेच कृष्णाला करायचं होतं. बैलगाडीमध्ये बसेल एवढं सामान घेतलं आणि पुरुष वर्ग पुढे पायी पायी चालतात, महिला वर्ग बैलगाडीमध्ये बसतात. सामान बरोबर घेतलंय. एक दिवसाच्या पूर्ण दशम्या दुपारच्या आणि रात्रीच्या बरोबर घेतल्या. तिथे पोहोचू केव्हा, स्वयंपाक करायचा केव्हा, काड्या कुड्या जपा कराव्या लागतील, आजचा दिवस तरी धकला पाहिजे, एवढ्याला चळती करून घेतल्या. दशम्याच्या बरोबर बैलगाड्यात बसले आणि निघाले. गोविंद बोलो हरी गो. महाराज प्रवासाला प्रारंभ झाला. प्रवासाला प्रारंभ झाला आणि काही अंतर चालून गेल्यानंतर एका मित्राने एक वेळूचा एवढा तुकडा, वेळूचा एवढा तुकडा काय 5-7 त्याला छिद्र पाडून आणले. कृष्ण वाजवून पाहा बरं काय होतं ते. वेणू बासरी हातात दिली आणि काय आश्चर्य सांगा, भगवंतानी ओठावर ठेवली. हो, कोणत्या संगीत क्लासमध्ये गेला नाही, कुठं प्रवेश नाही, कुठं मध्यमा नाही, कुठं विशारद नाही, अलंकारापासून तर खूप लांब होता, पण ओठावर ठेवली आणि काय बासरी वाजवू लागला. अहो, त्या बैलगाड्यांमध्ये बसलेल्या गवळणी खाली उतरायला लागल्या आणि नाचायला लागल्या. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, जय जय गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, जय 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 गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. बासरी वाजवत वाजवत मग दुसऱ्या बैलगाडीत लगवलं. कृष्णा आमच्याकडे आमच्याकडे म्हण बरं गाणं. आणि काय आनंद व्हायचा. भगवंतानी बासरी वाजवून गाणं म्हणायला प्रारंभ केला ना. भुलवी भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गो, वेणू वाजविला गो, वेणू वाजविला गोविले, भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे हो, गो वेणू वाजविला गो. त्या गवळणीने तर आनंद होत होता महाराज, पण काय जादू पडली. तृणाचारे लुब्ध झाली, तृणाचारे वा. गाई काय, वासरं काय, हरण काय, गवत खाणार आहे, पण खाणं सोडून दिलं आणि कृष्णाच्या मागे पुढे फिरायला लागले. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंद. संध्याकाळपर्यंत पोहोचलेले आहेत.
लक्ष्मी बरोबर घेतल्या खात खात पीत पीत आपल्या वृंदावनावर वृंदावनम संप्रविश्य सर्वकाल सुखावहा. नंदबाबाच्या सांगण्यावरून गोपवृद्ध गेलेले आहेत, झाडाच्या फांट्या तोडून आणल्या, पर्णशाळा झोपड्या तयार केल्या आणि झोपड्यात राहायला लागले. यशोदाबाईने कृष्णाला जवळ घेतलं झोपताना. कृष्णा, एक लक्षात ठेव, कृष्णा तुला मी ताकीद करते, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. आता मात्र घरी कोणाच्या जाऊ नको, चोरी काय. त्याचं कारण सांगते. त्याचं कारण असं आहे, गोकुळातली गोष्ट वेगळी आहे. घराला दारं होते, कड्या होत्या, कुलूप त्या काळात लावत नव्हते, कडीवर काम जमायचं. इथे लोकांना काही नाही बरं, एक नुसती झापड लावतील. तू घरात गेला, दही सांड, दूध सांड, लोणी खाऊन टाक, याला वाट त्याला वाट. त्यांची उपजीविका त्याच्यावर. आई मी असं काही करणार नाही. नाही बाबा, तू 50 वेळेला अरे काय काय उपजोग केले. त्या यशोदाबाईनं, आता वेळ नाही आपल्याजवळ पण एक सांगून टाकतो की यशोदाबाईनं एकदा कृष्ण गणपतीला चतुर्थ कबूल केल्या, मिठाच्या मोदकाच्या. कृष्णाने चोरी करणं सोडून दिलं ना, तर मी गणपती बाप्पा 1000 मोदक करून वाहील. कृष्णाला समजलं. कृष्ण म्हणला 2-4 महिने आता आपल्याला चोरी करायचीच नाही. गणपती बाप्पाच्या निमित्ताने 1000 मोदक मिळणार आहेत ना आपल्याला. चोरी बंद. आनंद वाटला यशोदाबाईला. महिना, 2 महिने, 4 महिने कृष्णाने माझ्या चोरी सोडली. आज कृष्णाला अभिषेक, आपल्या गणपतीला अभिषेक करू आणि त्याला 1000 मोदकाचा नैवेद्य दाखव. हाय महाराज, गावातल्या 50 गवळणी जमा झाल्या. मोदक अहो ते गोकुळातले मोदक होते, हरभऱ्याच्या जवळ एवढे करत नव्हते. 2 मोदक खाल्लं की तिकडेच पड. हे मोदक आहे टप्पूच्या डाव. मग इतके 1000 मोदक करायचे. 50 गवळणी जमा झाल्या, मोदक तयार केले. 25 ताटं तयार झाले मोदकाचे. गोपाळकृष्णाची नजर गेली. म्हणले गणपती बाप्पा तुझं काय होईल तर होईल, माझी सोय झाली आता. एक ताट आणून तिथं ठेवलं. भगवान गोपाळकृष्ण म्हणले नाही माय, इतके देवासाठी केलेलं, सगळे देवघरात जाऊ द्या, प्रत्येक दाट देवाला दाखवायचं, मागे नेऊन ठेवायचं, एवढं काम करा. सगळे ताटं देवाला दाखवल्याशिवाय चालत नाही. एक ताट नेऊन ठेवायचं, बाहेर बसायचं, एक गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करायचा, मग दुसरं ताट, मग तिसरं ताट. तोपर्यंत कृष्णाने काय केलं, स्वतः मागे जाऊन बसला. सांगितलं होतं की नैवेद्य दाखवताना डोळे घट्ट झाकायचे, पडदा टाकायचा. मध्ये पडदा टाकलेला, नैवेद्य दाखवणारा डोळे झाकून बसलेला. एक एक ताट कृष्णाने पाठीमागच्या खिडकीतून पसार. थोडे थोडे तुकडे मंदिराच्या पाठीमागून पडलेले. कशाचे? मोदकाचे. जाऊन पाहतात एकच मोदकाचं ताट शिल्लक आहे, बाकी सगळे कुठे गेले. खरे कृष्णा, नैवेद्य आज मनापासून मंगलमूर्ती जेवले, आज मनापासून. पहा म्हणले, एक सुद्धा मोदक, शेवटचा ताट तुमच्यासाठी प्रसादासाठी, सगळ्यांना वाटून द्या. बरं म्हणले, एकदा आता आरती करू, प्रदक्षिणा घालून मग प्रसाद वाटू. आरती केली आणि प्रदक्षिणा घालायला गेले तेव्हा लक्षात आलं की सगळ्या मोदकाचे थोडे थोडे तुकडे खाली पडलेले आहेत. कोणी खाल्ले? कृष्णाच्या मित्राने. काय कृष्णा, हा कोणालाही चोरी करताना ऐकत नाही. हा सगळा अनुभव पाठीशी होता. म्हणून यशोदाबाई म्हटल्या की बाबा तुझ्यावर माझा बिलकुल भरोसा नाही. आता उद्यापासून तू काही लहान राहिला नाही, 5वं वर्ष संपत आलंय तुझं. आता लहान गाई, लहान वासरं घेत जा, पण अरण्यात जात जाय. सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं. तोपर्यंत म्हणजे चोऱ्या होणार नाहीत, कोणाला त्रास होणार नाही. शुद्ध सात्विक भाव यशोदाबाईचा.
मग काय महाराज सकाळी सकाळी गाई वासरं घेऊन अरण्यात जायला लागले भगवान गोपाळकृष्ण. मित्रांचं खूप प्रेम होतं. कृष्णा अरे बरं झालं या निमित्ताने तुला शिक्षेच्या स्वरूपात का होईना यशोदाबाईनं आमच्याबरोबर पाठवलंय ना, तू काळजी करू नको. तुझ्या गाई वासरं आमचे गाई वासरं घालून नेत जाऊ, आणत जाऊ, बांधून ठेवत जाऊ. वाटलं तर तुझ्या गाईचं दूध काढून यशोदाबाईला नेऊन देतो, पण तू आमच्या बरोबर पाहिजे. तू नसला तर आम्हाला करमत नाही रे कृष्णा. बरं झालं जात जाऊ बाबा. आणि मग काय छोटी छोटी गैया छोटे से ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी सी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन. गाई वासरं घेऊन भगवान गोपाळकृष्ण रोज अरण्यात जायला. 2 दिवस 4 दिवस 8 दिवस आनंदात काळ चाललेला आहे. आनंद वाटायचा मित्रांना. गोपाळकृष्णाची एक सवय फार चांगली आहे बा, सगळ्यांना शिदोरी आणायला सांगायचं. पेंड्या म्हणला कृष्णा आम्ही तर आमच्या आणतो, पण तुझी थोडी शिदोरी जास्त येऊ दे. तुझ्या शिदोरीतलं थोडं थोडं आम्हाला मिळू दे रे. अरे यशोदाबाईच्या हाताला काय चव आहे, थोडं कमी न रोज तिच्या हातचं खावं वाटतं म्हणाले. आणेल बरं का, माझ्या आईचं मन मोठं आहे, देईल सगळ्या पुरतं देईल. कृष्णाने जास्त शिदोरी आणायचे, बाकीच्यानी आपल्या आपल्या. माध्यान्ह काळापर्यंत खेळवायचं. माध्यान्ह काळ झाला की सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायच्या. त्या काळात दह्याचा सुकाळ होता. दही असं हांडीमध्ये बांधून आणायचे, झाडाला बांधून ठेवायचं आणि खायची वेळ झाली त्यात कालवायचं आणि खाय. काय चव असायची. काही दिवस निघून गेले आणि एक दिवस असा झाला, भगवान गोपाळकृष्णाला खेळता खेळता तहान लागली. सांगितलं पेंद्या मी आता पाणी पिऊन येतो, तुमचं खेळ चालू द्या. पण सगळ्यांचं कृष्णावर फार प्रेम होतं. कृष्ण सगळ्यात लहान होता, दिसायला वयानं लहान होता. कृष्णा तू आल्याशिवाय आम्ही खेळणार नाही. सगळे झाडाखाली बसले. अरे पाणी पिऊन येतो, ये ना. खेळणार नाही, तुझ्याकडे लक्ष ठेवणार आहे. अरे भगवान गोपाळकृष्ण पाणी प्यायला गेले. जिथे पाणी प्यायला गेले तिथे एक बगळ्याच्या रूपामध्ये बकासूर नावाचा दैत्य येऊन बसलेला होता. वाटच पाहून येता केव्हा तरी कृष्णाने यावं, त्याला आपण खाऊन टाकावं. कृष्ण म्हणला तू 4 दिवसापासून माझी वाट पाहतो ना, आज तुझी पुण्यतिथी साजरी करतो. त्याशिवाय नैवेद्य दाखवायचा नाही. आज आधी पहिली तुझी पुण्यतिथी साजरी करू. आणि भगवंत पाणी प्यायच्या निमित्ताने गेले. कृष्ण पाणी पितो तितक्या वेळामध्ये या बगळ्याने उचलला, चोंचीनं पिळून टाकला. काय महाराज सगळे सुदामा गिदामा मुर मित्र पाहत होते. आपल्या कृष्णाला बगळ्याने खाल्लं. कृष्णाला आरडा ओरडा करायला. बलराम दादा म्हणाले कोणी ओरडा आरडा करू नका, कृष्ण आमच्या कोणाच्याही पोट्यामध्ये राहत, काळजी करू नका, शांत बसा. मी पेंड्या म्हटलं बाबा बलराम दादा तुमचं ठीक आहे, पण आम्हाला आम्ही शब्द दिला यशोदा महिला की कृष्णाला सांभाळून नेत जाऊ, सांभाळून आणत जाऊ. पेंद्या 1.5 पायाचा हाताला सांभाळणार. म्हणले बाबा मी जाऊन सांगेल यशोदा महिला असं असं घडलं. भगवान गोपाळकृष्णाला हे संभाषण ऐकू गेलं त्याच्या पोटात बगळ्याच्या. म्हणले हे जर गेले नाही 1.5 पायाचे महाराज तर उद्यापासून आमचं अरण्यात जाणं येणं बंद होईल. मित्राबरोबर राहणं, खेळणं, उड्या मारणं सगळं बंद होईल. हे होऊ द्यायचं नाही. भगवंतानी योगबलाने आपल्या शरीराची अशी उष्णता वाढवली की त्या बगळ्याला कृष्णाला तोंडातून बाहेर काढावं लागलं. कृष्ण बाहेर आले. म्हणले बेटा आता तुला तसं सोडतो का मी. खालच्या चोंचीवर 2 पाय दिले, दुसरी चोंच हातामध्ये घेतली, तिथेच उभा राहिले. तो चोंच खाली करण्याचा प्रयत्न करतो. भगवंताला अशक्य काय आहे. वाढता वाढता वाढे. तिथेच उभा राहिलेल्या कृष्णाने आपल्या अंगाचं शरीर वाढवायला प्रारंभ केला. इतके वाढले की बगळ्याच्या शरीराचे अख्खे 2 भाग झाले. दोन्ही चोंची दोन्हीकडे टाकून दिल्या. पुन्हा बालरूप धरून करून बाहेर आले. गोपाल कृष्ण
आकाशवासी देवानी पुष्पवृष्टी केली. वा कृष्णा, आज बलाढ्य दैत्य संपवला. महाराज रोज असाच कार्यक्रम चालायचा. तृणावर्त गेला, व्योमासूर, प्रलिंबासूर, अरिष्टासूर, प्रत्येकाला कसं संपवलं हे सांगायला वेळ नाही बरं का. पण असे संपवले खेळता खेळता. खूप खेळवायचा भगवान गोपाळकृष्ण. घरी जाताना थकून जायचे मुलं. कृष्णही थकून जायचा. एक दिवशी रात्री झोपला यशोदाबाई जवळ. लवकर उठावंच वाटेल ना त्याला. अरे कृष्णा उठ बाबा. कृष्ण उठत नाही. उठ गोपाळजी जाय धेनुकडे, उठ गोपाळजी जाय धे. अरे गाई वासरा हंबरडा फोडायला लागले रे. अरण्यात जायची वेळ झाली आणि मुलं यायला लागले. तरी कृष्ण पडू नये. शेवटी अंगणामध्ये मित्रमंडळ जमा झालं. ए कृष्णा, ए कृष्णा मोठ्याने ओरडायला लागले. उठले उठले. कृष्णा लवकर आंघोळ कर. आई आता मी माझ्या हाताने करतो, तू घालू नको. काय 2-4 तांबे इकडून 2-4 तांबे तिकडून घेतले. पितांबर नेसला, भरदरी केशा, काळी घोंगडी बसायला दिली. घोंगडी हे फार सुंदर आसन आहे पहा. कोणत्याही ऋतूमध्ये. पावसाळ्यात अंगावर घेऊन जा, अख्खा डोंगर वाहत जाईल, पण याच्यावर काही परिणाम होणार नाही. झटकली की त्याच्यावर झोपा. घोंगडी, एक घोंगडीचा एक लहानसा तुकडा कृष्णाला उचलता येईल असा लिहिलेला, तो बरोबर घेतला. मित्रांना सांगितलं, मित्रांनो तुम्ही पुढे व्हा, मी शिदोरी आणतो. काही येऊ तुमच्या बरोबर? नाही नाही नाही, आम्ही नेतो गाई वास. तुझ्या घरची शिदोरी तर पाहिजेच बाबा, वेगळीच असते जरा. निघाले महाराज सर्वजण. भगवान गोपाळकृष्ण मागून यायला लागलेले आहे. तोपर्यंत पुढे गेलेल्या मंडळीला आज एक विचित्र दृश्य दिसलं. कधी न दिसलेली गुहा आज दिसली. यांना वाटलं गुहाच आहे. विचार करतात का रे, आपण कितीतरी दिवसापासून इथूनच गाई वासरे घेऊन जातो, इथून परत येतो, पण ही गुहा कधी दिसली नाही. आज कशी उघडी पडली? अरे काल वारा किती सुटला होता. वारा पडल्यामुळे पाला पाचोळा उडून गेला. आपण जाऊन तर पाहू आज काय. गुहेमध्ये निघाले जायला. गुहा होती का होती? ती गुहा नव्हती. एक अजगराच्या रूपामध्ये राक्षस येऊन पडला होता, ज्याचं नाव अघासुर असं आहे. अघ म्हणजे पाप, असा तो पापमूर्ती राक्षस जबडा उघडून पडला होता. आणि ती लाल चटक जीभ त्याला बाहेर दिसली. जणू काही गुहाच आहे म्हणून आत गेले सगळे. आत गेल्यानंतर लक्षात आलं की बाप रे, आपण कुठे आलो? अजगराच्या पोटात आलो. ते दुर्गंधीचा वास यायला लागला. कृष्णाचं चिंतन सुरू झालं. कृष्णा लवकर ये, कृष्णा लवकर ये. आर्त हाका मारलेलं भगवंताला असेल तिथे ऐकू येतो. भगवान धावत 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 आले. बलराम दादा त्यांच्या मागेच होते. दोघेही भाऊ धावत धावत आले. दादा सगळे मुलं पाहणं अजगराच्या पोटात गेले आता, पण तुम्ही बाहेर थांबा, मी काढतो सगळ्यांना बाहेर. बलराम दादाला आमच्या कृष्णाचं खरं रूप माहिती आहे. बरं, भगवान गोपाळ कृष्ण आत गेले. मित्र म्हणले, अरे कृष्णा बाबा आमचं काही होऊ दे, तू कशाला आला अजगराच्या पोटात? अरे तुम्ही माझे मित्र आहे ना, माझ्यासाठी घरदार सोडता ना, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, आणि तुम्हाला संकटात सोडून मी बाहेर खात बसू का दशमे? चला बाहेर सगळे. आणि तुझं, मी माझ्या वेळेला बाहेर येतो, तुम्ही बाहेर व्हा. भगवान गोपाळ कृष्णाचा काय स्वभाव आहे, सगळ्या मित्रांना, संकटात पडलेल्या मित्रांना बाहेर काढलं. आणि मग भगवान गोपाळ कृष्ण अघासुराच्या तोंडाशी आले. आणि आल्याबरोबर तोच प्रयोग केला. वाढता वाढता त्या अजगराच्या शरीराचे 2 तुकडे झाले, टाकून दिले, बाहेर आले. गोपाल कृष्ण, अहो काय नाचू लागले सगळे गोप कृष्णाला खांद्यावर घेऊन. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
गोपाला देवकी नंदन गोपाल, गोपाल कृष्ण भगवान की. भगवंताने सुटका करून घेतली. मित्रांनो, अरे किती उड्या मारता, किती नाचता. गाई वासरं किती लांब गेले, सगळे भानावर आले. गाई वासरं घेऊन पळायला लागलेले. गाई वासराच्या मागे गेले. चारलं, खूप खेळले. तोपर्यंत कृष्णा भूक लागली ना. 11:15 होऊन गेले. अरे काढायचं कशी दोऱ्या, काढा. आज इतकं खेळवलं, इतके थकले पाहिजे की घरी जाऊन विसरले पाहिजे काय, मी आज अजगर मारला. माझ्या आईला जर यांनी सांगितलं की आपल्या कृष्णाने एवढा मोठा अजगर, जे पाहतात ते सांगायची सवय नसते लोकांना. पिंपळाचं पान जर दिव्यावर पडून जळालं ना, पिंपळगाव जळालं. अरे कृष्णाने एवढा अजगर मारलाय. सांगतील तर यशोदाबाई म्हणेल, कृष्णा तू त्या भानगडीत पडू नको बाबा, इथेच राहा, अरण्यात जायचं नाही. खूप खेळवलं. अरे कृष्णा पोटी ठेवून या, भूक काय खेळायची सुख. बरं बरं बरं, काढा शिदोऱ्या, काढा. सगळ्या शिदोऱ्या काढल्या, एकत्र ढीक केला, सगळ्यांचा काला केला तयार. या काल्याचं अलौकिक महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये. असं म्हणतात, कशासाठी काल्याच्या प्रसादाची किंमत आहे. का आला इथे नव्हे, जन्माला का आला याचा शोध घेण्याची इच्छा या काल्याच्या प्रसादाने होते. म्हणून काल्याच्या प्रसादाची अलौकिक किंमत आहे. केला मोठा ढीक केलेला आहे. या मित्रांनो या. आणि नित्याप्रमाणे सर्व लोक आपल्या हातामध्ये करदळीचे, कमळाचे, केळीचे पानं घेऊन यायचे. कृष्णाने मोठा ढीक त्याच्या हातावर ठेवायचा. एक वैशिष्ट्य होतं, जेवढा कृष्णाने ढीक त्याच्या हातावर ठेवावा तेवढा तयार व्हायचा. संपेल का हा प्रश्न नाही. म्हणून तर आपल्याकडे नैवेद्य दाखवून मग पंक्ती बसवायची पद्धत आहे. ज्या अन्नावर महाराजांची दृष्टी पडली ते कधी कमी पडणार नाही. विचारच करू नका हे कमी पडेल का आणि ते संपेल का, काही नाही. त्यांची दृष्टी पडलेली आहे, वृद्धिंगतच होणार आहे. महाराज कृष्णाने दृष्टी टाकून तो प्रसाद प्रत्येकाला द्यावा, नुसता देऊ नये. त्याच्या तोंडामध्ये काल्याचा घास घालायचा. आनंद वाटायचा त्याला. वा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक माझ्या तोंडात घास घालतो. त्यांनी जाता जाता एक कृष्णाला घालायचा घास. शेकडो गोपाळ, केवढा गोवर्धन पर्वत होत असेल तो काल्याचा. अहो कृष्ण दिसायचा नाही कधी कधी, एवढा मोठा ढीक व्हायचा. आज योगायोग असा, त्याच वेळेला जेव्हा की काल्याचा प्रसाद वाटप सुरू होता, हे वरून चालले होते. त्यांनी विचार केला की हा प्रसाद आपल्याला मिळाला पाहिजे. पण आपण खाऊन गेलो आणि बाकीच्या देव मंडळीला सांगितलं तर ते आपल्यावर सगळ्यांना घेऊन येऊ. भगवान गोपाकडनं सगळ्या देव मंडळीकडे गेले. म्हणजे आपल्या पप्पांना सुद्धा सोडलं नाही. ब्रह्मदेव हा ब्रह्मदेवाचा मानस पुत्र आहे, म्हणून ब्रह्मदेव त्याचे वडील आहे. बाबा चलायचं का प्रसाद घ्यायला, आज समाप्ती आहे का, नाही पण प्रसाद मिळेल. काल सांगितलं होतं म्हणून आज मिळेल प्रसाद. आकाशामध्ये सगळे देव जमा झालेले आहेत. नारद म्हणले पहा ना केवढा ढीग आहे. अरे पण नारदा चल लवकर घेऊन येऊ आपण. म्हणाले आपण देवरूपाने गेलो तर प्रसाद मिळणार नाही. देवाला काय असतं, देवाला प्रसाद असतो का. देवाला असतो तो नैवेद्य, भक्ताला असतो तो प्रसाद. आपण देवरूपात गेलो तर आपल्याला काही मिळणार नाही, कारण ते उष्ट झालेलं आहे. कृष्ण आपल्याला देणार नाही. प्रसाद पाहिजे ना, मग गोपरूप घ्या. सगळ्यांनी गोपरूप धारण केलं आणि आलं. पण भगवान गोपाळकृष्णाने जाणलं की हे फक्त मोठेपणाला भुकेलेली मंडळी आहे, यांना आज प्रसाद द्यायचा नाही.
मनापासून प्रसाद मिळावा म्हणून आले असते तर त्यांना काही दिलं असतं, पण आज हे सगळे आम्ही पण घेऊ शकतो, हम क्या कम है, ठीक है हम भी बता देंगे हम में क्या दम है. भगवान गोपाळ कृष्ण सगळे उतरले खाली. पण कृष्णाने काय केलं, अजून एकदा मित्रांना बोलवलं, घेऊन टाका, पाहणं ढग आलेले आहे, गाई वस्त्र किती लांब गेलेले आहे, लवकर लवकर खा, आपल्याला घरी जायच्या वेळेपर्यंत काही जमा करून आणावे लागतील, आता खाऊन घ्या लवकर लवकर. जवळ घेऊन टाक, काही राहिलं नाही. थोडासा कृष्णाच्या हातात होता, खात बसला. नारद म्हणले, करे ब्रह्मदेव म्हणले, नारदा तू म्हणल्याप्रमाणे आपण आता गोपांचा वेळ धारण केला, यांनी सगळं संपवून टाकलं, काही राहिलं नाही. नारद म्हणले, मी म्हणलो तो कृष्ण हातातला देईल, पण होऊ द्या आमच्या पप्पांची जरा हाऊस, त्यांना काय अनुभव यायचा ते येऊ द्या. नाही मिळाला म्हणले, काय थोडा वेळ झाला आपल्याला. नारदा तुला आधी येता येत नव्हतं का सांगायला? अहो मलाच वेळ माहिती नव्हती ना की यावेळेला रोज प्रसाद असतो, न बोलावतो आलो असतो ना मी, मला माहिती नव्हती. सहजाच्या आकाशातून गेलो, दिसलं त्या. पण बाबा काळजी करू नका, खरंच प्रसाद पाहिजे का? आता ही सगळी मंडळी हात धुवायला जाईल ना यमुनेच्या काठावर, त्यांच्या हाताचा शीत खाली पडतील, मग तो कहू ना प्रसादच खाऊ आपण. अहो कोणाच्याही हाताला लागलेला काला असेल, पण मुळात कोणाच्या हातून मिळालाय? कृष्णाच्या. तो प्रसादच आहे आपल्यासाठी. काही लोकांनी तोंड वेडे वाकडे गेले, हाताचा प्रसाद खायचा काही सांगतो नारद. भगवंत म्हणले, बेटा तुम्हाला नारदाचं ऐकायचं नाही, माझ्यावर सद्भाव नाही, आणि प्रसाद के तुमच्या बापाचं गाठोड आहे, काहीच नाही मिळणार. काल्याचे निमिषे देव जळी झाले मासे, मासे होऊन गेले नारदाच्या बळजबरीमुळे, पण स्वतःच्या मनाने झाले नाही. भगवंत म्हणले, आता तुम्ही बळजबरीने झालेले आहेत, तुम्हाला प्रसाद मिळणार नाही. कृष्ण म्हणला, मित्रांनो हातावर तर राहिलेलं खाऊन घ्या, मी गाई वासर आणतो. अरे कृष्णा तू कशाला? आम्ही जातो, मी जातो, तुम्हाला माहिती आहे ना मला काही प्रत्येक गाईच्या मागे वासराच्या मागे जावं लागत नाही. भुलविले वेणू ना दे, बासरी वाजवली की त्या शेपटी पाठीवर टाकून सगळ्या गाई वासरं माझ्या भोवती जमा होतात, घेऊन येतो, खाऊन घ्या. पण तितक्यामध्ये इकडे काय चाललं ते पाहिलं भगवंताने. यत्र योगेश्वर कृष्ण, हे सगळे पाण्यामध्ये मासे झालेले आहेत हाताचा प्रसाद घ्यायसाठी. श्रद्धा नाही, पण नारद म्हणाले म्हणून झाले, यांना प्रसाद द्यायचा नाही. 100 पावलं पुढे गेलेले भगवान गोपाळ कृष्ण परत आले. मित्रांनो एक सांगायचं विसरलो, काय झालं? आज कोणी हात धुवायला जायचं नाही, हात नाही धुवायचं. अरे चाटू चाटू खा, किती चाटलं ना कृष्णा, लोणी थोडं लोणचं हाताला लागलेलं असतं रे. अरे बाबा तुम्हाला सांगितलं ना आज नदीवर जायचं नाही. पेल्ल्या म्हणला नाही जायचं, कोणीही जाऊ नका बरं का. आपला कृष्ण म्हणला ना, आपण मनाने गेलो आपल्या मनाने, आणि त्या बगळ्याने कृष्णाला खाल्लं, दुसरा एखादा बगळाला ना आपल्याला खाल्लं तर कोणी वाचवायला? अरे हो नाही जाणार. पण कृष्णा याची काय व्यवस्था हाताची? काही बेसिन फेसिन? काय लहान मुलासारखे विचारता रे. आपल्या लहानपणच्या हक्काच्या जागी पुसून मोकळे व्हा. दोन स्थानं इतक्यासाठी सोडलेले आहेत, पुसून मोकळे व्हा. नेमकं तिथे का पुसायचं? त्याचं कारण असं आहे की आमच्या सगुण उपासनेच्या पद्धतीमध्ये अशी पद्धत आहे की जेव्हा आम्ही पूजा करतो तेव्हा न्यास करतो, नाही का? प्रजनने ब्रह्मा तिष्ठतु, नाही? बाहोर इंद्रस्तिष्ठतु, नयनयोर चंद्रादित्ये तिष्ठेताम. प्रत्येक अवयवावर एक एक देवता स्थिर आहे, पण तो भाग सगळ्या देवाने सोडला, तिथे कोणी नसतं. कुठे? लहानपणच्या हक्काच्या जागेवर, तिथं कोणती देवता नाही. तुम्ही इथं पुसला ना इंद्राला मिळेल, इथे पुसला शंकराला मिळेल, कुठेच पुसू नका, तिथे पुसा. ब्रह्मदेवाला राग आला, म्हणले बराच वेळ झाला पाण्यामध्ये बसलो, 11 ते 11:30 पावणे 12 व्हायला लागले.
हे काय म्हण? राग आला ब्रह्मदेवाला. एक 5 मिनिट अजून. नारद काय झालं रे, किती वेळ बसायचं पाण्यामध्ये? आता नाही मिळण्याची शक्यता. नारद शांत झाले, पण ब्रह्मदेव चिडले. ते म्हणाले काय समजतो रे तुमचा तो कृष्ण? कृष्ण स्वतःला काय समजतो? नारद गालातल्या गालात हसले, म्हणले आज आमच्या पप्पाचा गर्भ जिरायची वेळ आली. काय मला तर काही समजत नाही बा. मी प्रयत्न केला तुम्हाला प्रसाद मिळावा म्हणून, नाही मिळाला. तो नाही प्रसाद देणार, मी त्याला हात दाखवतो म्हणले ब्रह्मदेव म्हणले. आणि ब्रह्मदेवाने काय केलं की जेवढे गायी वासरं अरण्यात गेले होते सगळे मायानगरीत नेऊन ठेवले. इतकंच नव्हे, गायी वासरं पाहायला गेलेला कृष्ण एकीकडे, गायी वासरं एकीकडे, गोपबालक एकीकडे. या गोपबालकांनाही उचलून नेलं. कृष्ण बासरी वाजवून वाजवून त्रस्त झाला. गायी येत नाही, वासरं येत नाही, कुठे गेले? योग दृष्टीने जाणलं की हे सगळे मायानगरीमध्ये नेले. मित्रांनाही तिथंच नेले, काय हरकत नाही म्हणले. भगवान गोपाळकृष्णाने तेवढे रूप घेतले. माझी गोष्ट सोडा, पण माझ्या गोकुळातल्या सगळ्या लोकांचं वैभव काय आहे? फक्त गाय. गाय नसेल, वासरू नसेल, दूध निघालं नाही, जगतील कसे, मरून जातील तडफडून तडफडून. गोकुळातल्या लोकांना त्रास होता कामा नाही. भगवंताने जितक्या गायीचे रूप घेतले, जितक्या वासराचे रूप घेतले, मग काय काळ्या, लाल, पिवळ्या, बांड्या तशा गायी होत्या, आखूड शिंगाच्या, लांब शिंगाच्या. गोपाचे रूप तसे धारण केले. 1 पायाचा, 1.5 पायाचा, 2 पायाचा, 2.25 पायाचे, 3.5 पायाचे. जसे होते गोप तसे रूप धारण केले. आणि जवळपास 1 वर्षाला 5-6 महिने बाकी होते. रोज कार्यक्रम चालू आहे. भगवंताने पहिल्या दिवशी विचार केला की समजा आपण घरी गेलो गायहून, तर त्या गवळ्याची गाय किती दूध देत होती माहिती आहे का आपल्याला? कमी दूध दिलं तर हा पाय बांधलेला ओढत बसेल आपल्याला. आपल्याला एवढा त्रास सहन होणार नाही. आपण एक करू म्हणाले, जो दूध काढायला बसेल त्याला 5 लिटर दूध देऊन टाकायचं. गावरान दूध यापेक्षा जास्त गाय देत नसते. गावरान गाय 5 लिटर पेक्षा जास्त दूध देत नाही. जर्सी म्हणजे काय? सगळ्या गाईंना 5-5 लिटर दूध संध्याकाळी जेव्हा जमा झाले का हो काही आश्चर्य? आश्चर्य काय म्हणले, 4 महिने झाले होते आमची गाय आटली होती, पण आज अरण्यातून आली आणि पाहिलं कास गच्च भरलेली असली. म्हणलं प्रयोग तर करून पाहू. अहो बसलो तर 5 लिटर. अरे वा. अनेकांनी हे असे अनुभव सांगितले. भगवंत म्हणले लुटा बेटे हो, माझ्या सहवासात आहे ना, काही कमी पडणार नाही तुम्हाला. 1 वर्षाला 4-5 रात्री शिल्लक राहिल्या होत्या. आज ब्रह्मदेवाला वाटलं आता जाऊन पाहू. आता काय झालं असेल? गाई नाही, वासरं नाही, मित्र नाही. हे लोक नावं ठेवत असतील, कृष्णा तुला काय करायचं होतं रे? द्यायचा होता थोडा थोडा प्रसाद. मग आपण कृष्णाला म्हणू, कृष्णा आता कसं वाटलं? ह्याच्या पुढे करशील का आमची फजिती? मनामध्ये विचार करून ब्रह्मदेव वरून आले. असेच पाहू लागले सगळीकडे. काय चाललंय? काय दिसलं? देखिला गे माये यमुनेच्या तीरी हो देखी. हात खांद्यावरी राधिकेच्या देखिला गे माये. काय दिसलं? भगवान गोपाळकृष्ण एका अश्वत्थाच्या झाडाला टेकून बसलेले आहेत. मागे पुढे गायी आहेत. काही गायी भगवंताचे पाय चाटतात. एक गाय भगवंताला टेकायला असा म्हणून मागे उभी आहे. काही पोपट खांद्यावर बसलेले आहेत. मयूर नृत्य करतात. हरिण सुद्धा भगवंताच्या आजूबाजूला उभे आहेत. अरे मी इतके गायी, इतके वासरं नेऊन ठेवले, हे सगळे कसे जमा झाले? गवळी आलेले, गवळणी आलेल्या, झुंबा बुगडी सगळे खेळायला लागले. अरे मी या सगळ्यांना उचलून मायानगरीत हे आले कसे? आपण जाऊन पाहू येऊ. ब्रह्मदेव जाऊन पाहायला गेले. तिथे जाऊन पाहतात जसेच्या तसे झोपलेले. म्हणले झोपू द्या, आरतीच्या वेळेला उठवू. ते झोपले, त्यांना पंखे लावलेले, सतरंजा नरम टाकलेले, आरतीच्या वेळेला उठवू आपण, झोपू द्या. खाली आले ब्रह्मदेव. अरे तिथल्या गायी वाचलं तिथं
मग इथे गाई वासरं कोणते आहेत? ब्रह्मदेव डोळे चोळू चोळू पाहायला लागले. तेव्हा लक्षात आलं, यावद वत्स पवत्स काल्पक वपुर यावत करांघ्र्याधिकम. ज्या ज्या गाईकडे ज्या ज्या वासराकडे पाहावं, गाय दिसतच नाही. शंख चक्र गदा पद्म वनमाला विराज. प्रत्येक गाई, प्रत्येक वासरू, प्रत्येक गोप कोण आहे? कृष्णच आहे. कृष्ण स्तन्मयता म्हणून गोपाल कृष्ण. नवमीड्यते भ्रमपुषे तडिदंबराय गुंजावतंस परिपुच्छ लसन्मुखाय वन्यस्त्रजे कवलवेत्र विशाल वेणु लक्ष्मश्रिये पशुपदे पशुपांगजाय गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्णाला विनम्र भावाने साष्टांग नमस्कार केला ब्रह्मदेवाने. अरे नारायणा, आत्ता तुला ओळखलं. मी तुला सामान्य नंदबाबाचा मुलगा समजत होतो, पण आज लक्षात आलं की आम्हीच क्षीरसमुद्राच्या ठिकाणी तुझी विनंती केली त्याप्रमाणे तू आलास, मानव वेश धारण केला. पण माझ्यामुळे तुला गाई व्हावं लागलं, वासरं व्हावं लागलं. अरे काय काय करावं लागलं कृष्णा? या सगळ्याला कारणीभूत मीच आहे आणि माझं अज्ञान आहे. एक कृपा कर बाबा, हे माझं अज्ञान नाहीसं कर, माझा अहंकार नाहीसा कर. प्रार्थना केलेली आहे. भगवान गोपाळकृष्णाने सुंदर आशीर्वाद दिला. ब्रह्मदेव, मला सगळं आवडतं हो, पण मला अहंकार आवडत नाही. तुमच्याजवळ अहंकार नसताना त्या दिवशी सुंदर प्रसाद मिळाला असता तुम्हाला. आता प्रसाद घ्यायचा का? थोडा वेळ थांबा, 12 वाजता नैवेद्य आरती होईल, सगळ्यांना प्रसाद मिळेल. मिळेल ना? मिळेल. व्यवस्था झालेली आहे. आनंद वाटला. आणि अशा रीतीने भगवान गोपाळकृष्णाने आज ब्रह्मदेवाला अपराधाची क्षमा मागायला लावली आणि नित्याप्रमाणे पुन्हा गाई वासरं घेऊन आपल्या घरी आलेले आहेत. आज घरी आल्यानंतर यशोदाबाईला सगळे गोपबालक जमा झालेले आहेत. सांगतात, यशोदाबाई, आज कृष्णाने असा अजगर फाडून ठेवला, यांना माहीतच नाही 1 वर्ष झाले त्याला. ते वाळून कोळ झालं होतं. येऊन पाहा लागले यशोदाबाई, नंद बाबा, अरे हा वाळून कोळ झाला, कालच तर फाडला. का? आज खरे गोप वासरं ब्रह्मदेवाने खाली आणून सोडले होते आणि ते घरी गेले. त्यांना माहीतच नाही की जवळपास 1 वर्ष आपण मायानगरीमध्ये होतो. सगळ्यांना आनंद वाटला. भगवंताच्या नामस्मरणामध्ये आनंदाने आपल्या आपल्या घरी राहायला लागलेले आहेत. गोविंद बोलो. जय 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 राधा रमण हरी गोविंद बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल गोपाल कृष्ण भगवान की. बाकीच्या अनेक कथा सद्गुरुनाथांच्या कृपेने दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायच्या. आज गोपी वस्त्र परिहार, इंद्र यज्ञ निवारण, इंद्राचा गर्व परिहार, अनेक प्रसंग आहेत सुंदर आकर्षक. जमलं तर कंसाला संपवू. त्याच्या मनात आलं कृष्ण, आणि त्याने जर बोनस लाईफ दिलं तर उद्याचं उद्या बघू. अनंत कोटी ब्रह्मांड ब्रह्म चैतन्य महाराज. जय जय